भरल्यासारखं लागून राहिलं. असं काऊन लागून राहिलं मला काही समजून नाही राहिलं. पण सागरजीले सांगितलं तर सागरजी नाटकच समजून कसं करा. सागरजी बरं झालं रविवार आहे, आज घरी आहे सागरजी. आजी मला लय डोकं दुखून राहिलं मायवाला, आणि मला कसं तर लागून राहिलं जी. सागरजी काय भरल्यासारखं लागून राहिलं. बरं नाही लागून राहिलं. बापरे, काऊन असं लागून राहिलं गड्या. काही खाल्लं तर नाही मी ना. सागरजी काऊन हो, काय झालं? ओढून कोण राहिली? मी तिकडं काम करून राहिलो कॅम्प्युटरवर आणि तू नुसती ओढून राहिली. काय झालं तुले? काय म्हणून राहिली तू मला? आजी सागरजी मला खरंच लय गाय भरल्यासारखं लागून राहिलं जी. सागरजी खोटी नाही बोलून राहिली मी. खरंच कस तरी लागून राहिलं मला. बरंच लागून नाही राहिलं जी सागरजी. दवाखान्यात सांगणार जी सागरजी. तुमचं काम नंतर करता. मला खरंच कस तरी लागून राहिलं. उलट्या आल्यासारखेच लागून राहिलं. काऊन काय झालं? काय खाल्लं गेलं असं नाचरंग बचरंग तुला? काही खाल्लं होतं का तुला? अचरंग बचरंग मी जे खाल्लं तेच खाल्लं जी. मी ना डाळ भाजी बनवली का नाही तेच खाल्ली. डाळ भाजी भात पोळ्या, बाकी काही नाही खाल्लं. आणि मला कसं तरी लागून राहिलं जी सागरजी. चाल ना लवकर दवाखान्यात जी. सागरजी बरं नाही लागून राहिलं मला. सागरजी चाल ना. सागरजी चाला ना लवकर दवाखान्यात. कसं तर लागून राहिलं मला. चला ना जी. बरं नाही लागून राहिलं सागरजी. चाला ना. बरं चल. त्या बहीण खरी बोलून राहिली का खोटी बोलून राहिली समजतच नाही. या नाटकेली बाईचं नाटकेली राहिले. हिच्यासाठी थांबशा या तुम्ही. काय करू काय नाही. चल दवाखान्यात चल. मी ऑटो बोलवतो, नाही तर गाडीवरच जाऊ. चल चक्कर करता नाही यांना तुले. येऊन राहिले थोडे सागरजी. येऊन राहिले चक्र येऊन राहिले मला. लय वेळचं बेकार लागून राहिलं जी मला. पण मी तुम्ही काम करत होती का नाही तर म्हणून नाही सांगायची हिंमत नाही झाली. मला असं वाटलं तुम्ही नाटकच समजाल. पण मला बेकार वाटून राहिलं लय वेळचं. मला असं काय भरल्यासारखं लागत आहे. चक्कर आल्यासारखे लागत आहे. 2 वेळा पाणी पिली मी. पाणी प्याले नाही राहिनं झालं तर तुम्हाला सांगितलं मी ना. लय वेळचं बेकार वाटून राहिलं तर सांगितलं काऊन नाही? मग घरीच तो होतो मी सांगायले. त्या कोणत्या गोष्टीवर मला विश्वास बसत नाही राहिले. तू खोटी बोलतो ना, म्हणून खोटं नाही बोलायचं. माणसानं जे आहे तेच सांगायचं. नाटकेली आहे ना तू. विश्वास कसा ठेवायचा तू या गोष्टीवर? आता काय बघ तुझे खरंच बेकार वाटून राहिलं तर मला अजूनही विश्वास बसत नाही आहे त्या गोष्टीवर. नाही जी सागरजी, खरंच मला बेकार वाटून राहिलं सागरजी. मी आता खोटी नाही बोलून राहिली, घरीच बोलून राहिली. मला बरं नाही लागून राहिलं जी सागरजी. मला दवाखान्यात घेऊन चला ना. बरं काढतो मी गाडी काढतो. तू येतो घरी. दरवाजे लावून ये. कुलूप लावून दे घराले. आणि खिडक्या बंद करून दे. आणि मी गाडी काढतो. हो जा काढा लवकर गाडी. मी कुलूप लावून येतो घराले. खिडक्या बंद करतो. त्याच डॉक्टरींजवळ जायचं का? आपण नेहमी जातो त्या डॉक्टरींजवळ. आपली ट्रीटमेंट चालू आहे तिथं. मला थोडंसं वेगळंच वाटून राहिलं. तिथं जायचं का? चल तिथं जाऊ. त्या डॉक्टरींजवळ जाऊ. चल ये लवकर. असं काऊन वाटून राहिलं का काहीतरी राहिलं असन का गड्यामध्ये? राहिलं असन तर चांगलंच होईल मायवालं. राहिलं तरी पाहिजे रे देवा. कोण का मला लागून तसंच राहिलं. मागच्या वेळेस कसं राहिलं होतं तेव्हा कसं लागलं होतं मला. सेम तसंच लागून राहिलं मला. आताही तसंच लागून राहिलं. म्हणून दवाखान्यात जाणं जरुरी आहे. काही व्हायच्या पहिलेच जातो. माझ्या गोड्या औषध चालू तरी होऊन जाईन. चल ये लवकर ये बरं. राणे ये बरं. गाडी काढली मी. ये लवकर ये. आली जी आली. उठणं होऊन नाही राहिलं ना माझ्याकडून, म्हणून आली उठतो. पाय दो बरोबर ये. पकडून ये. येऊ का? या बरं थोडसा हात पकडाले या मायावाला. मला खरंच बरं नाही लागू राहिलं. माय बिन तर पकडायला या म्हणते. हे तर अशी कशी हिची तब्येत खराब झाली अचानकच. कसाही पकारा नाही लागला पाहिजे म्हणून आहे का नाटकं करून राहिली. पोचलो रे बाबा एकदाच. ऊन किती यायच्या आपण माय बिन तर ऊन राहिले. पोचलो हिच्या घरी. श्वेतीच्या घरी आलो तसंही चहा होईन माय बिन तो. पण ह्या श्वेतानं नाटकं नाही केली पाहिजे. नाही तर अपमान करून मायावाला एक तर मग माय डोकं खराब झालं का मग आजही झोडपीन तिले धरून चहा बहीण तर. कमी जास्त बोलली गेली तशी श्वेती. तिले ना सांगतो मी तिची माय खोटी बोलली खरी बोलली काय माहित का चहा बहीण. मला तर बोलून घेतलं तिनं घ्याले. काय करते ना काय नाही तर थांब ना जाऊन तर पाहू दे. आले. अरे हे तर घराच्या बाहेरच होती. इकडून कुठून आली हे काय माहित का बोलते का नाही बोलत माझ्यासोबत काय नाही. पाहून तर राहिली चांगली. आली जवळ आली म्हणजे याचा अर्थ हिची माय खरी बोलत होती. कसं राहील माझ्याकडे टकमक. पण बोलणार नाही एक शब्द. पाहून राहिली कहीच्या आली तर. गाडीवरून नाही उतरून राहिले. आणि
आणि बोलूनही नाही राहिले माझ्यासोबत. बोलाले मलाच बोला लागून का तर काय माहित. एवढा कोणता इगो खाली जाणार आहे हिचा वाला? इगो खाली जाले पाहून राहिली, थांबली बी पण बोलून नाही राहिली, चालही नाही म्हणून राहिली मले का चाला बा अंधर का काही राहिले पाहून राहिली पण शब्द नाही बोलून राहिली. श्यामजी चला ना अंदर. अंदर नाही चालत, इथंच उभी आहे का? चला ना अंदर, चला ना. आता इथपर्यंत त्या घरापर्यंत आलो मी तर काय आंध्र येणार नाही? येतो ना आंध्र, पण मी काय म्हणलं तू इकडं कुठं गेली होती? काही नाही, घराच्या माग मैत्रीण राहते का नाही तर कॉलेजमध्ये आहे का नाही ते, तर माझ्यासोबतच तर तिला विचारून राहिली होती. ॲडमिशन करायची आहे ना नवीन वर्षाची, तर उद्या सोमवार आहे तर जाईन म्हटलं, तर त्याच्यासाठी होय तिच्या घरी गेली होती. तर अशीच विचारायला गेली होती थोडंसं माहिती. चला ना, उतरा ना अंदर. चालत नाही? चल ना, येतो ना, येतो चल. आले तसंही घ्या आले आईच्या सांगण्यावरून, ते पण स्वतःहून तर आले नाही, घ्या आले. हां, आणि इकडल्या तिकडल्या गोष्टीच करून राहिले, पण असं नाही म्हणत आहे श्वेता कशी आहे काय आहे. हां, काहीच नाही. माझी जवळ आले. श्वेता तिथंच उभा ठेवशील का? जवळ आले, अंदर आण, मी पाय धुवाले पाणी आणतो. थांबाजी जवळ पाय धुवाले पाणी देतो, थांबा. चला ना, चला ना अंदर, चला ना. इथंच काऊन बसू नये? चला ना. हो येतो ना. मला न सांगता तुम्ही गहू काऊन दिले? हा, मोठ्या जाऊ बाईले मायवाल्या गहू काऊन दिले तुम्ही? न सांगता 10 पायला तुम्ही गहू दिले बिनकामाचे. हा, काऊन दिले जी? असे देत असाल मी गेल्यावर घराच्या बाहेर तिले नेऊन मोठ्या पोराच्या घरी. अहो त्यानं सांगितलं आहे 1 पोतं गहू सांगितलं आहे, पण त्याचे आणायचे आहे गहू. तोपर्यंत तिच्या घरी खायला नव्हतं काही, तर 10 पायला गहू दिले. मग काय झालं? दिले तर आणून दे ना तू हे गहू. गहू आणून द्याले, माय गहू काऊन दिले, माय गहू काढून दिले करून राहिली तर. हो, म्हणजे आम्ही एवढी मेहनत करा आणि तुम्ही गहू नेऊन दिले, म्हणजे आम्हाला काही मेहनतच लागली नाही वावरात कराले. बापा बापा, काय मेहनत करतं का नाही तू? वावरात जाऊ जाऊच पडतं निसती. हा, घरी आई तर खातं माय पोराच्या भरोशावर आणि सांगू राहिली मेहनत करतो मेहनत करतो. तू या मेहनतीचे दिले काय व? माय वावरात पिकलेलेच गहू दिले ना. हा, माय काय तेवढाही अधिकार नाही का माय मोठ्या पोराला द्यायचा? आणि ते बी फुकट नाही दिले काय, आणून देणार आहे तू हे गहू. तो नव्हतं तिच्या घरी वेळेवर म्हणून दिले तिले काढून. आणि तुले काय विचारायची गरज आहे हो? मी काय तुले भेटतो काय? प्रभूले माहित आहे मी गहू दिले तर त्याच्यात एकटाच दिले गहू. हा, द्याले आणूनही देणार आहे ते. पोरगी देतो म्हणे, आपली आशा आणून म्हणे गहू म्हणे आई म्हणे तुमचे. त्यानं नाही म्हणलं काही द्यायच्या वेळेस घेऊन जा म्हणे वहिनी उलट. आणि तू शिकून राहिली मले. हा, शिकवाले मले सांगून राहिले काऊन दिली काऊन दिली. कोण होय हो तू मला विचाराले? माई सासू होय का हो? मी सासू होय का? तू सासू होय हो माई? आता ते काही येत नाही गहू. आता एकदाचे गेले ना तर आता काही वापस नाही येत गहू. तुम्ही विकत आणून द्यायचा मायवाले गहू. काय ते देणार आहे आणून? आणि नाही दिले ना तर कोण होय हो तुम्हाला म्हणणारी विकत आणून दे? हा, सारखी सुधी राही ना काऊन माजल्यासारखी करून राहिली? सांगू का त्या प्रभेले सांगू आल्यावर तू आला? बुडगी भल्लीच बुडगी आहे बाई माईवाली. हा, बुडगी राहिले सारं मोठ्याचं धन करते, मोठ्याचं धन करते. त्याची मोठी दया येते मोठ्या पोराची ना सुनेची. हा, इथं आमच्या खाते लागेल. जास्त बडबड नको करू, नाही तर त्या प्रभाच्या हातानं चांगली कांडाले लावीन, त्या मायच्याच घरी पाठवीन, डबल आणालेच नाही लावीन. नखरे कशीन जास्त तर तेवढंच येते तुम्हाला, दुसरं काय येते पोराजवळ चुगल्या लावायचं? चुगल्या लावाले येऊ द्या ताईले बी. सांग तुम्ही कसे काय गहू देऊ दिले तर तुम्हाला. सांग ना, सांगत तर तो घरीच होता, घरी राहिले. असा कसा काय म्हणते मला पाहतो बरं मी. आजी, नंदाजी, आई नंदाजी. आम्हा सोनू आहे का? थांब आली. काय म्हणतो बाई व सोनू? शाळेत ऍडमिशन केली काय तू? ना झाली काय तुझी ऍडमिशन झाली? हो झाली ना. माझ्या त्या दुसऱ्या मोहल्यातल्या पोरी आहे 2 आणि मी, आम्ही 3 जणी एकाच शाळेत आमचा नंबर लागला. झाली ना ऍडमिशन. कोणत्या शाळेत टाकलं हो बाई? कॉलेज आहे ना, सिपला कॉलेज, तिथं टाकलं. आई तुम्हाला आई का नाही सूप मागत आहे, गहू निवडाचे आहे का नाही तर सूप मागत आहे. असं सूप का आहे ना. आणि काय घेतलं हो बाई? म्हणजे कायच्यात ऍडमिशन केली? सायन्स मध्ये केली का हो बाई तू ना सोनू? आजी नाही ना, सायन्स मध्ये नाही केली मी ना, कारण पैसे जास्त लागते ना. आणि मला का नाही माय मराठी मीडियम होता आतापर्यंत, आणि एखादं मला सायन्स मध्ये झेपणार नाही म्हणून मी सायन्स मध्ये नाही टाकलं. आणि सायन्स मध्ये 7% मध्ये नंबरही नाही लागत. असं हो का? मग काय घेतलं? काय कोणत्या याच्यात टाकलं मग? आर्टच घेतलं आजी मी. माय कॅपॅसिटी ज्याच्यात आहे ना मी तेच घेतलं, आर्टच घेतलं. माझ्या बाकीच्या मैत्रिणी आर्टच घेतलं. हो का? नाही, चांगलं आहे आर्ट. थांब मी सूप आणून देतो. गहू निवडून राहिली काय तू इमान? बरोबर आणून देतो सूप. हो, घरचं सूप नाही दिसून राहिलं कुठं गेलं आणि कुठं नाही, तर म्हणून तुमचं वाला सूप मागून राहिली आई. आणि थांब देतो, आणून देतो. कशी आहे बाई संध्या तू? बरी आहे का? लय लवकर नंबर लावला तू ना तर. नाही, चांगली गोष्ट आहे म्हणा. बरं आहे. बरोबर गोळ्या घेत जाचो. हा, काळजी घेत जाचो स्वतःची.
हो ना भाऊजी. लवकर नंबर लावला. तुम्ही कधी लावता नंबर? हा ताई तर म्हणते पाहिजे नाही म्हणते सध्या. आता काय करतो, त्या बहिणीच्या मतानं ऐका लागते ना. हा मग नाही तर मग नाही ऐकलं तर पाय बरं येते म्हणून बसली तुझी बहीण. आता काय बोलू, मले ना तुले सांगतो त्या दिवशी मारलं तसंही तिले, पण मले नाही 2 दिवस झाले गमेश नाही तिथं मारलं तर मले. मी मारत नाही हो बाई, संध्या मारत नाही तिले, पण तिनं नाही का जास्तच केलं त्या दिवशी. अरे भाऊजी चालतच राहते, तेवढं काय मनाला लावून घ्या लागते, चालतच राहते. हे बी पस्तावून राहिली ना, तिला गमते कुठं. इथं आली तेव्हापासूनचे 2 दिवस चांगली राहिली, आमच्यावर चिडचिड चिडचिड वहिनीलाच तर लय बोलली ते. मग चिडचिड चिडचिड करून राहिली होती ते बी. मी आलो तेव्हापासून तर दिसलीच तर नाही, ते बाहेर दिसली होती. घरात आली तेव्हापासून कुठं गेली आणि कुठं नाही. कुठं आहे कुठं ते? आहे ना घरीच आहे, कुठं जाणार आहे ताई? घरीच आहे, स्वयंपाक करू लागून राहिली वहिनीले. आईले बरं नाही का नाही, तिचा टोंगळा दुखून राहिला तर ते काही करून नाही राहिली. आणि मी आहे तशी आहे, मी म्हणतो करू लागतो, पण ते वहिनी काही मला हात लावू देत नाही. आता मी चालली जाईन ना उद्या परवा, मग ताई ताई म्हणे मला तूही बसून राह म्हणे, तू काही करू नको लागू म्हणे, मिस करतो म्हणे. दोघेजणी मिळून मग करून राहिल्या स्वयंपाक, ताई ना वहिनी. म्हणून म्हटलं तुम्ही बोर हा तर चला बा म्हणलं तुमच्या जवळ या. बाबाई नाही का नाही घरी? बाबाई आता टाइम आहे बाबाला या आले. काऊन मामाजी कुठं गेले? मामाजी घरी दिसून नाही राहिले, कुठं गेली मामाजी? माझ्या मित्राची घरभरणी आहे ना, तर बाबा तिकडे गेले. येतो म्हणे लवकर बाबा, जेवण नाही करत म्हणे तिथं, फक्त ते गिफ्ट देऊन देतो म्हणे आणि भेट घेतो आणि येतो म्हणे. आम्ही सोबतच गेलो होतो. शॉपिंग केली ताईसाठी, तुमच्यासाठी कपडे गिपडे घेतले आहे ना, आणि आपल्या वहिनीसाठी घेतले, आणि ते थोडंसं काहीतरी घेतलं तुमच्यासाठी सरप्राईज म्हणून आहे. तर आम्ही चाललो आलो, स्वयंपाक करायचा होता घरी तर आम्ही चाललो आलो. आता बाबा येईल ना, लगेचच येते आता बाबा, जास्त वेळ नाही थांबत तिथं. जेवणार नाही म्हणे, तसंच निघतो म्हणे मी. तुम्ही येणार ना म्हणून मग का नाही ते लवकर येऊन राहिले बाबा. असं असं हो का? बरं बरं ठीक आहे ना. बस ना मग, तू काऊन उभी आहे? बस ना, ते पाय नाही दुखून राहिले? काय भाऊजी तुम्ही मजा उडवता, माय गायचे पाय दुखणारची. आज आली का म्हातारी मी, अजून म्हातारी आले. आधी बसून बसूनच राहतो, कोणीच करू देत नाही मला काम. म्हणून म्हटलं चला थोडेसे पाय मोकळे करावं म्हटलं, आणि तुमच्यासोबतही बोलावं म्हटलं. तुम्ही बोर नाही झाले पाहिजे ना म्हणून. असं 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 होई काय? बरं मग माय भाऊ घेऊ आले नाही आला का तुले? कधी जाणार आहे तू गावाकडे? आले होते ना ते घ्याले, केवळजी आले होते घ्याले, पण मी का नाही गेलीच नाही. मला राहायचं होतं का नाही इथं. आता जातो 1-2 दिवसात जातो. कुठं जी आलं का राहूच देत नाही, म्हणून मग ह्यावेळेस चांगलीच राहिली. बहीण माय बिन तर दोघे बहिणी सारख्याच आहे काय हो तुम्ही? ते बी तशीच तू बी तशीच. हो मला वाटलंच तुम्ही असे म्हणाल म्हणून भाऊजी. म्हणाले नाही जी, मी लग्न झालं तेव्हापासून आलीच नव्हती ना, मग पद फेरायला आली तेव्हापासून आलीच नाही, म्हणून मी राहिली. आता जातो ना 1-2 दिवसात. श्वेता तुला वहिनी बोलून राहिली, जाय बरं काय म्हणते तर पाय बरं वहिनी. वहिनी बोलून राहिली का तू पाठवून राहिली हो मला? श्वेता ताई शाईने आव्हानाची. बेसरम आहे बाई पोरगी, बेसरम राहते काही बोलते. त्या शामजीच्या समोर जाय, तुला वहिनी बोलून राहिली. बरं भाऊजी तुमची बायको साकलून राहिली मला इथून. नाही तर म्हणाल तुम्ही तू बोललीस नाही, तू बोललीस नाही म्हणून. आता पा हे साकलून राहिली मला इथून. जा ना येलकडे जा ना, काय बोलून राहिली तर जा, बोलून राहिली वहिनी तिकडं. संध्या ये ना, ये बस इथं बस, बोलू आपण ये. नाही नाही भाऊजी आता तुम्हीच बोला तुमच्या बायको सोबत. तुमच्या बायकोनं हाकलला, आता मी नाही येत. आई बोलते बाई हे पोरगी तर.